2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण. तर हे सूर्यग्रहण कुठे असणार आहे? त्याचे नियम काय आहेत? त्यासोबतच अमावस्या देखील आहे. म्हणजेच उद्या मंगळवार 2026 मधली अमावस्या आणि सूर्यग्रहण असं असणार आहे. तर त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी आणि काय करायला नकोय? सूर्यग्रहणाचे जे काही नियम आहेत तर ते आपण पाळावे का? याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर पहा, 2026 मधलं जे पहिलं सूर्यग्रहण होतंय, तर ते आपल्या भारतात दिसणार नाहीये. म्हणूनच आपण जे सूर्यग्रहणासाठीचे जे कोणते नियम असतात, जे काही सूतक वगैरे आपण पाळतो, मंदिरं बंद ठेवणं किंवा देव्हाऱ्यामध्ये आपण ते झाकून ठेवणं किंवा गर्भवती महिला असतात, तर त्यांनी कोणते नियम पाळावे, याविषयीचं जे काही आपण प्रत्येक वेळेला सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल, तेव्हा जे नियम पाळतो, तर ते आपल्याला ह्या वेळेस पाळण्याची आवश्यकता नाही. कारण जे सूर्यग्रहण होतंय 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण, पण हे आपल्या भारतात दिसणार नाही. म्हणून आपण कोणत्याही पद्धतीचे नियम किंवा जे काही वेद किंवा सूतक वगैरे पाळलं जातं ते पाळण्याची आवश्यकता नसते. त्यासोबतच ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा विशेष नियम जे पाळायचे असतात ते पाळण्याची आवश्यकता नाही. सूर्यग्रहण 2026 मधलं हे पहिलं सूर्यग्रहण आहे. पण ते आपल्याला त्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही आहे. पण उद्या जी अमावस्या आहे, तर 2026 मधली माघ महिन्यानंतर येणारी जी अमावस्या आहे, तर त्याचं विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनंतरची ही अमावस्या आहे. म्हणूनच ह्या अमावस्येला आपण कोणते नियम पाळायचे आहेत, कोणते उपाय करायचे आहेत, त्याबरोबरच घरात जर वादविवाद, भांडणं होत असतील, त्यासाठी कुठला विशेष उपाय करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी आणि पिंपळाच्या झाडाखाली पितरांच्या आशीर्वादासाठी असा कुठला पदार्थ ठेवायचा आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे, तर तो कसा लावायचा आहे, म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा कसला लावावा, तो कुठे लावणं योग्य आहे, त्यासोबतच बरीच अशी छान अशी माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो एकदा जरूर पहा आणि ही माहिती आवडल्यास लाईक जरूर करा. सूर्यग्रहणाचे कोणतेही नियम आपल्याला यावेळेस पाळण्याची आवश्यकता नाही आहे. श्री स्वामी समर्थ.